मी सन्माननीय तन्वीताईला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या. तन्वीताई, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. हा सन्मान नव्हे तर इथे गुणी खेळाडू किंबहुना एक वेळा आपण जर विचार केला तर एक गुणी माणसाचा सत्कार इथे करतोय व्यासपीठावरती. त्यामुळे तन्वीताईंना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. इथे सुमित दादा यांचा यथोचित मानसन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी अल्पेश दादांना विनंती करतोय. अल्पेश दादा, आपल्या शुभ हस्ते सुमितचं यथोचित मानसन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. 4 धावा चौकार. डीजे. दोन पराभवाच्या छायामध्ये गेलेले संघ, म्हणजे पहिला सामना आतापर्यंत ज्याने गमावलाय ते दोन संघ मैदानावरती इकडे खेळतात. डू ऑर डाय सिच्युएशन, करो या मरो. आता अभी नाही तो कभी नाही. तुम्ही जर इथून केला नाहीत तर तुम्ही पुढे करू शकत नाहीये, असा इकडे दृश्य आहे. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. परेश गावांनी ठोकलेला चौकार आणि त्यानंतर आलेलं वाईट, इथे हे सूत्र बदलणार ठरलंय. या वेळचा फुलटॉस आडवा बाटने प्रॉपर बाटवरती आलेला नाही या फटका, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल येथे या बॉलवरती मिळतील त्या म्हणजे एक सिंगल, एक धाव धावफलकावरती इकडे आणखीन एक वाढली जाईल. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रणयचं हे षटक संपलंय, परंतु आता षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेशला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. हे दोन प्रमुख गोलंदाज सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार संघाचे राहिलेत. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकार संघाकडे पाहिलं तर बॅटिंग लाईन चांगली आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर पहिले दोन गोलंदाज चांगले आहेत, परंतु मागची मॅच
अगदी आपण म्हणतो ना की डोकेदुखी किंबहुना त्याच वेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलेलं नाही आहे आणि त्यामुळे धावा मात्र आपण डावफलकावरती पाहिला तर तिकडे करत असताना कमी राहिल्या. 2 धावसंख्येने तो सामना पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं, परंतु पार्थ उर्फ जानचा खेळ आपण पाहिला होता. एक षटकार एक चौकार त्याने मारला होता, परंतु या मॅचमध्ये आता कशा रीतीने ते खेळलं जाईल. 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि कव्हरवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल हपाम पूल करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता मात्र 12च्या घरात पोहोचेल. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. अभिराज स्ट्राईक एंडवरती आहे. अभिराज सुद्धा या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये म्हणजे या अगोदरच्या सर्व पर्वांमध्ये चांगल्या रीतीने खेळलाय मैदानावरती, परंतु हे पर्व आणि ही मॅच मी तर म्हणेन मोस्ट इम्पॉर्टंट. कारण इथून जर जिंकल्यात तिसऱ्या फेरीमध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल. एखाद्या संघाला इकडे पराभवाच्या छायेत जावं लागेल. जर तुम्ही चांगले प्रयत्न केलेत तर प्रयत्न तुम्हाला यश सुद्धा देऊन देईल. यावेळचा फटका हलक्या हाताने, परंतु अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर जाईल बॉल. चौक डान्स आपल्याला पाहायला मिळाला. त्यांची अदाकारी कालच्या दिवसामध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळलाय, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तदवरती इथे दुसरी धाव घेण्याची संधी मिळते आणि त्यामुळे 2 धावा धावफलकावरती लागतील. 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि आता 18 धावा हे ते धावफलकावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड, 18 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये इथे स्कोररच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर काही खेळाडू सुद्धा होते, परंतु इथे मोठा फटका. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. दे धक्का घे चक्का, षटकार. सुद्धा प्रणय कर्णधार राहिलाय, अनेक संघांचा तो कर्णधार राहिलाय, त्यामुळे त्याच्याकडे तो अनुभव आहे. परंतु अनुभव आता त्याला मात्र आपल्या खेळाडूंसोबत शेअर करावा लागेल. परंतु यावेळचा आणखीन एक बॉल स्क्वेअर कट करत असताना 38 सर्कलच्या वरतून हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.
दोन षटका हाताळतोय प्रणय, दोन षटका हाताळतोय. त्यावेळी ऋषिकेशला कुठेतरी चांगली संधी तो प्राप्त करून देतोय, परंतु त्याच वेळेला लक्ष टाकलं तर आता मागच्या षटकामध्ये ऋषिकेशने खर्च केल्यात धावा तब्बल 22. आणि त्याचमुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या खांद्यावरती षटक सोपवायच्या हा निर्णय प्रणयला पुन्हा एकदा अगदी काटेकोरपणाने घ्यावा लागेल. धावसंख्या मागच्या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 34च्या घरात पोहोचली आहे. प्रणयने पहिल्या बॉलवरती सिंगल इकडे खर्च केली आहे. सुरुवात प्रणयने चांगलीच केली आहे, परंतु या वेळचा बॉल मारायचा होता, सरळ ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परंतु ड्राईव्ह करत असताना आपण जर पाहिलं तर हा फटका फसलाय. बॅटवरच्या साह्याने माफ करा, पायाला चेंडू जाऊन आदळला, जिथे आपण पाहतोय बॅटला चेंडू ब्रट झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय खेळपट्टीवरती घरंगळला. जोपर्यंत अडवलं जाईल कोणतीही धाव मागच्या बॉलवरती आपण जर पाहिली तर घेतली जात नाहीये. या वेळचा बॉल पुन्हा एकदा टो एंड वरती चेंडू लागलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती सिंगल आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा होईल. 35 धावा धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरं चालू आहे. 6 षटकांमध्ये मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 80 बनल्या होत्या. या मॅच मध्ये किती बनतील? फुलटॉस बॉल आडव्या बॅटने स्विंग केलाय, फटका क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून जाईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी बॉन्ड रोप, चौकार. मागच्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 39च्या घरात पोहोचते. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड, 39 धावा धावफलकावरती. या वेळचा आणखीन एक स्ट्रोक, घुटना टेक और ये एक सेकंड डीजे स्ट्रोक देख, परंतु इथे हा बॉल अडवलाय. चांगली कल्पकता तिकडे फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, जिथे आपण जर पाहिलं तर चौकार मिळाला असता. फक्त 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्यात आणि 2च्या साह्याने 41 धावा धावफलकावरती 41 रन्स 41 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय 4थं चालू आहे, माफ करा 3रं चालू आहे. आणि या 3ऱ्या षटकामध्ये धावा पुन्हा एकदा येण्याची दाट शक्यता दिसायला लागली आहे. यावेळचा बॉल फुलर लेंथ हाताळलाय, सरळ बॅट अँड पॅड मध्ये जाऊन पडलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल करतोय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने आता 3 षटकांचा खेळ मात्र इकडे संपेल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता जाऊन पोहोचली आहे 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीटेड. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये प्रणयने 11 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या. पाणी घेऊन चला मैदानावरती, विनंती करतोय दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचा. पुन्हा एकदा थोडीशी संधी डीजे मास्टरला देतोय, कृपया खारेपाट प्रीमियर लीगचं ते गाणं वाजलं तर
धावफलकावरती 42 लागली आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अथर्व याला आपण पाहतोय षटकासाठी बोलवलंय. यावेळचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. कॅचेस विन दी मॅचेस. या मॅच मध्ये मित्र म्हणेन कॅच तुम्हाला घ्यावीच लागेल. जर तुम्ही कॅच घेतली नाहीत तर कदाचित त्या धावा तुम्हाला डोकेडोकी ठरणाऱ्या ठरतील. क्षेत्ररक्षक चुका करतायत आणि त्या चुका पंच दाखवतायत. कशा रीतीने क्षेत्ररक्षक धावला, झेल कशा रीतीने सोडला. यावेळचा बॉल सरळ मारलाय. नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल ना. हा नो बॉल हा कसला आहे हे सांगतील. इट्स अ थ्रो म्हणजे आणखीन एक गोलंदाज वादग्रस्त गोलंदाज म्हणून बाद केला जातोय. या आजच्या दिवसात घडतंय काय? गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत, परंतु जर तुम्ही गोलंदाजी अशी कराल तर मग तुम्हाला बादच व्हावा लागेल. आता डोक्यावरती हात मारून चालणार नाहीये, कारण एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. मागच्या चेंडूवरती आपण पाहतोय धावा मिळाल्यात 2 आणि धावसंख्येचा आलेख जर आता पाहिला तर 48 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज वैभव आपण पाहतोय. हे षटक कंप्लीट करण्यासाठी वैभव प्राचारण केलं. आता वैभव इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. फ्री हिट असल्या कारणामुळे इथे फलंदाज 2 धावा घेतोय आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. आणि धावसंख्या आता आपण जर पाहिली तर 48 धावसंख्येवरती पोहोचते. 48 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावरती असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूवरती पोहोचलाय. झेल घेईल का? परंतु इथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणखीन एक झेल इकडे मात्र ड्रॉप होतोय. आता यावेळी आपण पाहतोय पार्थने चुकी केली आहे. चुकीला माफी नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर चुका कराल तर त्या चुका तुम्हाला मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. आणखीन 2 धावा मिळतात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या 50 वरती पोहोचते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोर. ओव्हर पिचला दिशा आणि दशा दाखवली आहे. चेंडू चाललाय संख्या मात्र अब तक 56 धावा धावफलकावरती. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 चालू आहे. हे षटक पूर्ण करण्यासाठी वैभवला बोलवलं, परंतु आता वैभव इथे धावा आपण पाहतोय खर्च करतोय. मागच्या बॉलवरती आलेला षटकार 6 धावा, 56 धावा धावफलकावरती. अजूनही आपण जर लक्ष टाकलं तर या षटकातील उर्वरित बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखीन एक बॉल समोर एक्झिक्यूट केला. फटका क्षेत्ररक्षक आहेत राजेश, परंतु हाईटचा फायदा इकडे या बॉलवरती उचलला. 2 धावा घेण्यापासून रोखलं जात नाहीये. 2च्या साहाय्याने धावसंख्या 58च्या घरात पोहोचते. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाच्या आतापर्यंत 2 सामने जिंकणारा अर्थातच श्री गणेश सातघर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच वेळेला
हा बॉल आपण पाहतोय ते लेग स्टंप वरतून मार्गस्थ होणारा सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जाणारा डॉट आला. त्यामुळे हे षटक मात्र इकडे संपलंय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जहानमान मांडवकर संघाचा खेळाडू आणि मागच्या मॅच मध्ये अगदी चांगल्या रीतीने खेळताना त्याला पाहिलं होतं. जरूर 2 धावसंख्येने संघ पराभवाच्या छायेत जरूर गेला होता. बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ मोकल अर्थातच जान आल्या गोलंदाजी मागवती. षटक क्रमांक 5 त्याच्या खांद्यावरती कर्णधाराने म्हणजेच प्रणयने सोपवलंय. ते पोटेन्शियल ओळखलंय जानमध्ये असणारा किंबहुना पार्थमध्ये असणारं ते पोटेन्शियल इथे प्रणयला माहीत आहे की तो कशा रीतीचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याने आपल्या संघामध्ये त्याला समाविष्ट केला आणि मागच्या मॅचमध्ये त्याने ते दाखवून दिलं होतं. आता गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. विश्वास दाखवला आहे. विश्वासावरती सार्थ इकडे उतरावं लागेल खेळाडूला. 5वं षटक. पहिला बॉल इकडे आडव्या बॅटने पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकवत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. थँक्यू. 62 धावा धावफलकावरती. 62 रन्स ऑन स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. या पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय इथे चौकार आलाय. या षटकातील पहिलाच बॉल चौकारासाठी परेशने धाडलाय. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेवरती त्याच टप्प्यावरती परंतु गोलंदाजांना दंड ठोठावण्याचं काम इथे पंच करतायत. आणखीन एक बॉल इथे आव्हानात्मक स्वरूपाची धाव देऊन चालला. एक्स्ट्राची धाव इथे धावफलकावरती लागेल. 63 धावा धावफलकावरती. 63 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5वं षटक चालू आहे. मागच्या मॅच मध्ये 80 झाल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एका बॉलचा खेळ संपला आणि 63 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल समोर एक्झिक्यूट केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये पडल्यानंतर बॉल समोर फ्रंट ऑफ दी विकेट मारला गेलेला स्ट्रोक. 1 धाव देऊन चाललाय. 64 धावा इथे धावफलकावरती होतील. 64 रन्स ऑन स्कोर कार्ड. 64 धावा धावफलकावरती. इथे स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अभिराज पाटील ज्याच्या बॅटमधून षटकार सुद्धा आलेत. षटक क्रमांक 5 चालू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार, एक वाईड, एक सिंगल अशा 6 धावा आतापर्यंत आल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती हाताळलाय. क्षेत्ररक्षक प्रणय आहे जोपर्यंत फिल्डिंग करते तद्वरती इथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल प्राप्त होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्येचा आलेख हळूहळू एका धावसंख्येने पुढे चाललाय. 65 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अगदी धावांचा उच्चांक आपण जर पाहिलं तर 80 राहिलाय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. यावेळचा बॉल अखूट टप्प्याचा आपटलाय परंतु त्या आपटलेला बॉलला सरळ दाखवली आहे त्याची जागा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम षटकार. लागल्यात. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. 71 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये चाललाय. सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 72 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल या षटकातील अजूनही येणं बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय अभिराज. ओहो व्हाट अ बॉल. You miss. I will be definitely hit. दांडी 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 गुल फलंदाज बाद.
आणि आता तिसऱ्या पंचाने सुद्धा सांगितलंय इट्स अ नो बॉल, त्यामुळे 1+4 अशा 5 धावा या चेंडूवरती भेटतील. 9+4 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळाल्यात आणि या पंजाच्या साहाय्याने आता धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकते. 77 धावा धावफलकावरती, 77 रन्स ऑन स्कोर कार्ड. 77 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल फ्री आहे, समोर मारलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुणाल करतोय, परंतु तिकडे परेशने थांबवलाय. एका धावेवरती आपण जर पाहिलं तर इथे थांबवलंय फलंदाजाला. एका धावेनेशी धावसंख्या पुढे सरकली आहे. 78 धावा धावफलकावरती होत आहेत. उर्वरित बॉल अजून याही षटकातील येणं बाकी आहे. या मॅच मध्ये आणखीन धावा येतील. यावेळचा चेंडू आपण पाहतो, यष्टिरक्षक पुन्हा एकदा फलंदाज बीट, यष्टिरक्षक सुद्धा बीट, त्यामुळे बाईच स्वरूपातली बॅटच्या साहाय्याने येणारी ही सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे नेते. 79 धावा धावफलकावरती, 79 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 79 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये सुद्धा धावा आता एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या आणि अशा बॅटच्या साहाय्याने येणाऱ्या राहिल्यात. यावेळचा बॉल सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा सांगतायत हा चेंडू आहे वाईट. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाईट हा बॉल वाईटच असतो, कारण समोरच्या संघाला एक धाव तितकाच वेळ खर्च करणं, पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा ऍडजस्ट करणे, सर्व करावं लागतं. यावेळचा बॉल आडव्या बाटने बॅटवरती प्रॉपर आलेला नाहीये. सिंगल इकडे मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होईल का, कारण थ्रो खराब आहे. थ्रो चांगला आहे, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाईल. फलंदाज इकडे रनआउट स्वरूपात परेश गावण मैदानाच्या बाहेर. लगातार जर 2 षटकार मारले तर प्रशांत पाटील बाबू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज अक्षयला दिलं जाईल. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटवरती पुन्हा एकदा हा बॉल आलेलाच नाहीये. डॉट चाललाय हा बॉल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर इकडे कमबॅक केलं जाते. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार या संघाच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्स पेडांबे या संघाने आतापर्यंत 81 धावा उभारल्यात. मागच्या मॅच मध्ये 81 बनवायच्या होत्या, आता 81 झाल्या. तिकडे आडव्या बॅटने आहा का फटका खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 लांब. बिग वे षटकार. चला बॉल फेका पटकन मैदानावरती. दीपराज मागच्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 87च्या घरात पोहोचली आहे. 87 रन्स ऑन स्कोर कार्ड, 87 धावा धावफलकावरती. आणखीन एक लगातारचा दुसरा बॉल सरळ सी मारेशा पार. अक्षय धुमाळ याचा प्रहार षटकार.
माध्यमातून आपण यूट्यूबवरती ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. नुकत्याच आलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मॅच कडे वळतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज परेश गावण सज्ज झालाय. ऑन बॉलिंग मार्क तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रणय पाटील आणि त्याच्या जोडीला वैभव पाटील. पंचांकडून इशारा लेट्स प्ले. सामना सुरू होण्याची घोषणा पंचांकडून येथे आली आहे. जय पवार सर आणि त्यानंतर सिद्धू गुरव सर पंचांच्या भूमिकेमध्ये. मेडन ओव्हरसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज. 70-70 चे प्रोप्रायटर तेजस पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. बरीचसा पहिला चेंडू प्रणयसाठी. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. चौकार. कॅच येथे मात्र प्रणयचा सुटलाय. स्वतः परेश येथे चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु कॅच व्यवस्थितरित्या जज करता आलेला नाहीये. कॅच येथे मात्र ड्रॉप होतोय. फलंदाज प्रणयला येथे मात्र जीवदान मिळालंय. फुल मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी वरच्या बाजूस हा चेंडू लागला त्यामुळे चेंडू अगदी मिड विकेटच्या दिशेने होता. परेशने ते मात्र कॅच ड्रॉप केलाय. परेश पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. दुसऱ्या चेंडूवरती जवळपास विकेट मिळाल्यातच जमा होती परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप स्वतःच्या गोलंदाजीवरती होतोय. पुढे चेंडू घेऊन गोलंदाज परेश लेफ्टी टू लेफ्टी. परेश षटकातील पुढील चेंडू घेऊन वैभवने खेळलेला फटका. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. या चेंडूवरती मात्र कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. वैभव पाटीलला येथे मात्र परेश गावणने बाद केलंय. फर्स्ट विकेट डाऊन.
ते मात्र ड्रॉप झालाय. परेश येथे मात्र या षटकामध्ये 2 वेळेला येथे मात्र कॅच ड्रॉप झालेत या षटकामध्ये. परेश कडून एक कॅच ड्रॉप झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून येथे कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्या 10 वरती. चौऱ्याण्णव धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. साधारणतः इथे 15.5च्या सरासरीने जवळपास धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. परेश या चेंडूवरती कट केलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. काय झालंय 70 स्पोर्ट संघाकडून येथे मात्र या षटकामध्ये तब्बल तिसऱ्यांदा येथे कॅच ड्रॉप झालाय. 3 कॅच एका ओव्हरमध्ये ड्रॉप होणं हे खूप महागात ठरू शकतं. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. न्यू बॅलर आदित्य मॅन फ्रॉम रांजणखार. आदित्य गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया आदित्यची गोलंदाजी. समोर फलंदाज आहे तो म्हणजे प्रणय, ज्याला मागील षटकामध्ये 2 वेळेला जीवदान मिळालंय आणि मिळालेल्या जीवदानाचा इथे फायदा तो कशा प्रकारे उचलतोय. आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये त्याला आता मात्र त्या 2 कॅच ड्रॉप त्याचे झालेले आहेत. ते इथे मात्र त्याला फायदा करून द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी तिसराही चेंडू हवेमध्ये जरूर आहे, परंतु इथे चेंडू 1 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज इथे मात्र 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 12 वरती. 12 रन्स इन स्कोर बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 94 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. अजून 82 धावा येथे 29 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती अथर्व मात्रे. उलट्या हाताने उलटा का फुलटा येतोय धमाकेदार षटकार. जबरदस्त फटका. कनेक्शन प्रॉपर झालं या चेंडूवरती. स्ट्रोक चांगला आलाय. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. लेंथ बॉल वरती मात्र उलट्या हाताने अथर्व मात्रेने ते मात्र षटकार लगावलाय. धावसंख्या 18 वरती. 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळच्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप वाईड एज फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधील क्षेत्ररक्षक येथे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा येथे आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली 20 वरती. 20 रन्स इन स्कोर बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. अजून 74 धावांचा येथे पाठलाग पूर्ण करायचा आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा राहणार आहे. कडक राहणार आहे, कारण जो संघ विजयी होईल त्या संघाचं या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत राहील. जो पराभूत होईल त्या संघाचं येथे मात्र आव्हान येथे संपुष्टात येईल. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू कुणाल पाटीलच्या हातात. दुसरा हादरा बसलाय सिद्धेश बोट मांडवखार या संघाला. अथर्व करते धरते या स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर अमित दादा नाईक यांचं येथे सुंदर असं गीत आपल्याला ऐकवत असताना
यश पाटील केबल नेटवर्क यांना इथे मी विनंती करतोय, आपण कृपया प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. कुणालने जर डाय मारून जर कॅच पकडली तर हरेश सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. प्रणित फलंदाजीसाठी आलाय. ह्यावेळच्या चेंडूवरती अपील, हलकाच अपील, विकेट किपरचा अपील होता, गोलंदाजाचा अपील इथे बिलकुल नव्हता. चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा पूल मारण्याचा हा प्रयत्न, चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या येथे मात्र धावफलकावरती स्थिर आहे, 20 धावा. पुढील चेंडू या षटकातील उलट्या हाताने वन्स अगेन विकेट डाऊन. प्रणित येथे मात्र गोलंदाज आदित्यचा येथे मात्र शिकार होतोय. च्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय प्रणयच्या बॅटमधून. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट पटका. लोअर फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण महागात ठरू शकतं. 70-70 स्पोर्ट पेडांबे या संघाला. धावसंख्या 2 ने होईल बदल. 26 वरती धावसंख्या पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. प्रणयला इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 2 वेळेला जीवदान मिळालं होतं. पाहूया मिळालेल्या जीवदानाचा फायदा आपल्या संघाला कशा प्रकारे उचलतायत. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, डाय मारून कॅच पकडण्याची नामी संधी होती. हरेशजी सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं. मात्र आणखीन एक जीवदान प्रणय पाटीलला मिळते. 3 वेळेला इथे मात्र त्याला जीवदान मिळालंय. पाहूया 3 वेळेला जीवदान मिळाल्यानंतर येथे सिद्धेश स्पोर्ट मांडवखार हा संघ हा सामना जिंकणार का. 3 चेंडू झाले, 3 चेंडू येणं बाकी. चांगला चेंडू मारावा लागेल. अगदी लेंथ बॉलने इथे गोलंदाजी करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क म्हणावा तसा होत नाहीये. टॅप पद्धतीने खेळलेला हा फटका होता मिडॉनच्या दिशेने. एकच धाव मिळते. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या षटकामध्ये. चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाज परेशने चांगली गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी, स्विंग अँड मिस. उजव्या स्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकाच वळतोय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे, 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 7 धावा परेशने खर्च केल्यात. फलंदाजीमध्ये सुद्धा परेशने चांगली कामगिरी केली होती. या चेंडूवरती मात्र बैठक स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. कुणालने आणखीन एक झेल पकडला. परेशने आणखीन एक विकेट मिळवली आहे. फलंदाज क्रमांक
कॉल की फोन. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आलाय वन्स अगेन आदित्य. वाईट 28 धावा धावफलकावरती लागली आहे. चांगली सुरुवात येथे मिळणं या षटकामध्ये खूप गरजेचं असणार आहे. 67 म्हणजे अजून 66 धावा येथे पूर्ण करायच्या आहेत. लेंथ बॉल, चांगली गोलंदाजी. फलंदाज येथे मात्र प्रणय थोडीशी संघर्ष करताना दिसत आहेत. आतापर्यंत 2च चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. सिंगल डबल धावा आता मात्र या मॅच मध्ये काही गरजेच्या नाही आहेत. येथे षटकार चौकारांचा खेळ जरूर करावा लागणार आहे. आदित्य, दिशाहीन चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. लेंथ बॉलवरती मात्र चेंडूचा टप्पा थोडासा चुकीचा पडलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागली आहे. अजून 65 धावा येथे पूर्ण करायचे आहेत. 65 धावा, आव्हान थोडस कठीण आहे. या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत. आणखीन एक कॅच ड्रॉप. प्रणय पाटीलचा इथे मात्र चौथा कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. 4 वेळेला इथे मात्र जीवदान मिळालंय. आज मात्र नशीब बलवत्तर आहे प्रणय पाटीलचं. स्ट्राईक एंड वरती आता मात्र राजा, मॅन फ्रॉम नौखार. राजाकडे सुद्धा क्षमता आहे. राजा सुद्धा मोठे स्ट्रोक खेळू शकतो. राजाने इथे मात्र फटका जरूर चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बिहाइंड विकेट. फाईन लेग, सीमारेषा बाहेर, चौकार. येथे मात्र राहिली आहे कारण कॅच ड्रॉप होत आहेत. तत्पूर्वी येथे मात्र राजाच्या बॅटमधून चौकार येतोय. पुढील चेंडू यावेळच्या बॉलवर टप्प्याचा येथे मात्र अगदी अलगद सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धाव काढून येथे मात्र चालणार नाहीये. फटक्या निश्चित येथे उत्तर द्यावं लागणार आहे. धावसंख्या 35 वरती पोहोचली आहे. अजून जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत 14 चेंडूमध्ये 59 धावा. आणखीन एक चेंडू गोलंदाजाचा खराब. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. एक्स्ट्राच्या रूपाने इथे धावसंख्या 36 वरती पोहोचली आहे. 36 रन्स, 36 धावा. 94 धावांचं इथे मोठं टार्गेट होतं. पहिल्या सामन्यामध्ये अजिबात धावसंख्या इथे बनवता आली नव्हती. 70 स्पोर्ट पिडांबे संघाला 40 धावाच फक्त पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी बनवल्या होत्या. या चेंडूवरती मात्र फटका, मोठा खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक कॅच ड्रॉप. 5वी कॅच येथे मात्र ड्रॉप झाली. अंपायर थर्ड अंपायरकडे येथे मात्र निर्णय सोपवण्यात आलेला आहे. कारण येथे जरूर आउट काढण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया 5 कॅच, तब्बल प्रणय पाटीलचे 5 कॅच ड्रॉप झालेत.
बॅट्समन आउट. कॅच येते मात्र ड्रॉप झाला, परंतु येथे मात्र प्रणयला अखेर रन आउटच्या रूपाने येथे बाद व्हावं लागतंय. राजाला सुद्धा या चेंडूवरती गोलंदाज आदित्यने येथे मात्र बीट केलंय. सुपर फास्ट डिलिव्हरी होती, चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले धावफलकावरती 36 धावा. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 12 चेंडूंमध्ये. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि अक्षयने लगातार जर 3 विकेट घेतल्या तर ओव्हरऑल कशाही विकेट घेऊ द्या तर जितू आदा यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कशा ओव्हरऑल तुम्ही विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स. पाचव्या षटकासाठी गोलंदाज अक्षय धुमाल वाईटने येथे मात्र सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना अक्षय धुमाल राईट आर्म राऊंड द विकेट, माफ करा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू येथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा मात्र बॅकअप परेश कडून मिळतोय, परंतु एकच धाव लेग बायचा इशारा पंचांकडून. 38 धावा धावफलकावरती. राजा स्ट्राईक एंड वरती आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. राजाने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे चेंडूला अगदी आरामात अडवतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 39 वरती. सामना आता मात्र कठीण स्थितीमध्ये, सामना अगदी खूपच कठीण अवस्थेमध्ये ते निर्माण झालाय सिद्धी स्पोर्ट मांडवखार संघासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, कव्हर पॉइंटच्या दिशेने ते फटका खेळलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 40 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या इनिंगमध्ये फक्त एकच मोठा फटका आलेला आहे, षटकार. अथर्वने येथे मात्र तो षटकार लगावला होता, त्यानंतर एकही मोठा फटका षटकार म्हणून आलेला नाहीये. राजाने येथे मात्र सुंदररित्या ड्राईव्ह मारलाय. डीप कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत, चांगले क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 41 वरती. 41 रन्स. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता दिसते. यानंतर एक सामना अजून पाहायला मिळणार आहे. यावेळेला बिहाइंड विकेट खेळण्याचा नक्कीच हा प्रयत्न. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. चेंडू मात्र डॉट येतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. वन्स अगेन बॅकफुटला जाऊन येथे पंच करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. मध्ये तब्बल 53 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल 53 धावा. खूपच कठीण आव्हान असणार आहे. यानंतर सामना रंगणार आहे मिहान कलेक्शन पेढांबे विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. येथे क्वालिफाय मॅच येथे रंगेल. कुणाल गोलंदाजीसाठी आलाय. बघूया कुणालची बॅट बोललेली नाहीये, परंतु येथे गोलंदाजीमध्ये त्याला यश मिळणार का. तत्पुरी चेंडू हवेत. परेश गावंडने पकडलाय झेल. राजाचा संपला येथे खेळ. फलंदाज बाद.
ती चेंडू येते मात्र डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. कुणालने येथे मात्र आणखीन एक विकेट मिळवली आहे. फलंदाज आर्यन येथे मात्र बाद. चांगला स्कोर इथे उभारला. बॅटिंग करत असताना अभिराज याने चांगली बॅटिंग केली. 35 धावा त्याने इथे बनवल्या. परेशने इथे मात्र 29 धावांचं त्याला नक्कीच चांगलं योगदान दिलं. चांगली साथ दिली आणि त्याच जोरावरती आपण पाहतो या सामन्यावरती निर्विवादपणे वर्चस्व पाहायला मिळतंय. चेंडूवरती मात्र फटका अजिबात बसलेला नाहीये. मेडन ओव्हरच्या दिशेने येते मात्र वाटचाल. ओके, हा चेंडू या चेंडूवरती कोणती धाव घेतली जात नाहीये, परंतु येथे कुणालने मेडन ओव्हर फेकलेली आहे. या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर.